नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ऑनलाईन ॲडमिशन विषयी माहिती। त्याच्यामध्ये थोडंसं मध्यंतरीच्या काळामध्ये थोडाफार बदल झालेला आहे। त्यानंतर आता ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत अशा इयत्ता 11वी प्रवेशित विद्यार्थ्यांचे किंवा इयत्ता 10वी पास झालेली 11वी साठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचे अशा सर्व विद्यार्थ्यांना उद्या 1 तारखेपासून त्या कॉलेजला त्यांच्या संदर्भीय क्रमांकानुसार किंवा संदर्भीय कॉलेजच्या ॲडमिशनच्या प्रोसेसनुसार आपल्याला त्या कॉलेजला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायफोकल ॲडमिशन इन्फॉर्मेशन द्विलक्षी अभ्यासक्रम प्रवेश इयत्ता 11वी याविषयी बरीच माहिती घेतली होती। आता उद्या ऑनलाईन प्रत्यक्ष आपल्याला तिथे विषय घेऊन त्या ठिकाणी प्रवेश आपला निश्चित करायचा आहे। मग आता विषय येतो की आपला द्विलक्षी अभ्यासक्रम बायफोकल याच्याविषयी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये मी आपल्या MT1 आणि MT2 या दोन्ही ग्रुपवर पूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। तरी मला वाटलं की प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे मी तुम्हाला अजून थोडंसं त्यामधला एक सारांश आपण थोडक्यात इथे बघूया। सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय आहे स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग, बरोबर। बायफोकलचा हा जो सब्जेक्ट आहे, जसं आपण टेक्निकलला JMT मध्ये शिकलो आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी मध्ये, तोच अभ्यासक्रम आपल्याला या स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंगला जो आपण 80% ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे। जिथं आता तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा बायफोकलचे इतर सब्जेक्ट आहेत, जसं इलेक्ट्रॉनिक्स आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, अजून 1-2 क्रॉप सायन्स आहे, हे 3-4 विषय। पण स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग का घ्यायचा याविषयी मी थोडक्यात माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। खास करून विद्यार्थी आणि त्यांचे पालक या दोन्ही ती संपूर्ण माहिती वाचावी आणि आजचा व्हिडिओ पूर्ण याचा अभ्यास करावा। सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जेव्हा विद्यार्थी हा 11वीला प्रवेशित करतो किंवा टेक्निकलला ज्या उद्देशासाठी आपण ॲडमिशन घेतले की आपल्या पाल्याचा नंबर किंवा विद्यार्थ्याला 100% माहित असतं की आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणून आपण हा टेक्निकल सब्जेक्ट घेतला आहे। होतं काय की 11वीला तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध असलेले विषय, त्या कॉलेजमध्ये जे उपलब्ध विषय तिथेचे प्राध्यापक तुम्हाला सांगतात की तुम्ही हे घ्या ते घ्या, परंतु त्यांना तुम्ही ठामपणे सांगायचे तुम्ही आणि तुमच्या पालकांनी की आम्हाला स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंगच घ्यायचा। हा विषय काय घ्यायचा आहे याचे बरेचसे फायदे मी तुम्हाला तिथं सांगितलेले, ते पूर्ण माहिती दिलेली। तरी मी सांगतो 200 मार्काचा विषय, 120 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, 80ची थिअरी, 200 पैकी आम्ही तुम्हाला 120 पैकी 120 प्रॅक्टिकलला देतोच आणि थिअरी जी आहे त्याच्यामध्ये रिकाम्या जागा, जोड्या लावा, इतर गोष्टी एकदम सोपे जेणेकरून 200 पैकी आपण 190 ते 195 मार्क्स सहज त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो। आता 12वीला MSCET JEE मेन किंवा G ॲडव्हान्स या ज्या एक्झाम आहेत याला आपल्याला 12वीला ॲग्रिगेट 75% अत्यंत आवश्यक आहे। जर 75% नाही पडले तर आपण त्या एक्झामसाठी आपण क्वालिफाय होत नाही किंवा मग आपल्याला ते त्रासदायक होतं। मग 75% जर ॲग्रिगेट घ्यायचा असेल तर आपल्याला बायफोकलच्या सब्जेक्टशिवाय पर्याय नाही। आणि त्यातल्या त्यात स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग हा अतिशय सोपा विषय जो दोन्ही माध्यमामध्ये आपल्याला उपलब्ध आहे, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम। याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आपण मराठीमध्ये घेऊ शकतो त्यांनी मराठीत घ्यावं, ज्याला इंग्लिश विषयी कॉन्फिडन्स आहे त्यांनी इंग्रजी माध्यम घ्यावं। दोन्ही माध्यम आपल्याकडे गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल पैठणला उपलब्ध आहे। आणि ऑलरेडी SMCS काय घ्यायचं तर ऑलरेडी 80% तुमचा अभ्यासक्रम इथंच कंप्लीट झालेला आहे, जेणेकरून तुम्हाला 75% ॲग्रिगेट मिळायला सहज सोपं जातं। 2 विषयाचा तुमचा लोड कमी होतो SMCS घेतल्यामुळे, बायोलॉजी कट होतो, एक सेकंड लँग्वेज मराठी किंवा हिंदी पैकी किंवा एक ऑप्शनल सब्जेक्ट। 2 विषयाचा ताण कमी झाल्यामुळे तुम्ही G ॲडव्हान्स, MSCET आणि JEE या एक्झामसाठी तुम्ही प्रिपरेशनसाठी भरपूर वेळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतोय। मग आता या ठिकाणी सगळ्यात पहिले पैठणमध्ये जे कॉलेज आहे प्रॉपर पैठणला एक नाथ कनिष्ठ महाविद्यालय, आयकॉन पॅराडाईज, त्यानंतर निंबार्क आणि महाराष्ट्र भूषण आणि इतर 4 जे कॉलेजेस आहेत, लोहगाव आहे, बिडकीन आहे, त्यानंतर धूपखेड आहे, ती माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवर दिलेली आहे। आणि त्या संबंधित कॉलेजच्या कन्सर्न प्राध्यापकांचे नंबर देखील त्या ठिकाणी मी दिलेली आहे।
फक्त विद्यार्थ्यांनी पालकांना हेच करायचंय की ते किती जरी म्हटले की तुम्ही हा विषय घ्या, पण आपण आपला SMCS गव्हर्नमेंटचा स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग जो गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल पैठणला उपलब्ध आहे तोच विषय घ्यायचा आहे. त्यांनी काहीही सांगितलं तरी आपण त्याच्यावरून तसोबरी आपलं कॉन्सन्ट्रेशन ठेवून नाही द्यायचं. SMCS घ्यायचं आहे आम्हाला एवढं, कारण की 6 आपल्याकडे लिमिटेड आहे आणि टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य देतोय. त्यामुळं माझी विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळकळीची विनंती असेल की उद्या प्रत्यक्ष ॲडमिशन घेताना त्या ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांसोबत जावं आणि स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग हा विषय जे मी 4 कॉलेज सांगितले, आता नाथ कनिष्ठ महाविद्यालय, निंबार्क कॉलेज, महाराष्ट्र भूषण कॉलेज आणि आयकॉन पॅराडाईज या 4 ठिकाणी हा आपला विषय उपलब्ध आहे. आणि तसंच लोहगाव, धुपखेडा, बिडकीन या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे, जे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उद्या ॲडमिशनला घेतल्यानंतर मला व्हॉट्सअपवर माहिती द्यावी, कोणत्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं, स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग टाकला का नाही त्याची माहिती द्यावी, किंवा मला फोन करावं. मी माझे दोन्ही संपर्क क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर दिलेले आहेत. तरी देखील परत एकदा सांगतो, 94 214 25 401 82 084 23 303 या दोन्हीही क्रमांकावर मला संपर्क करायचा आहे. माझा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे 94 214 25 401. व्हॉट्सअपवर मला तुम्ही कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि आपला विषय घेतला याची पूर्ण माहिती मला तुम्ही व्हॉट्सअपवर टाकायची. कुणाला काही शंका असेल याविषयी किंवा कुणाला काही अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला तुम्ही या दोन्ही नंबरवर केव्हाही संपर्क करू शकता. परत एकदा विद्यार्थ्यांनी पालकांना कळकळीची विनंती, उद्या तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजला ॲडमिशनला जाताना त्या ठिकाणी स्कूटर मोटारसायकल सर्व्हिसिंग SMCS शॉर्ट फॉर्म आपला सब्जेक्ट कोड आहे A3 या विषयाला ॲडमिशन कंपल्सरी घेणे आहे, जेणेकरून ऑलरेडी तुमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास 80% झालेला आहे. मग त्या विद्यार्थ्याला JEE, MSCAT आणि जी ॲडव्हान्स या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी भरपूर वेळ मिळेल. 2 विषयाचा लोड कमी होईल आणि त्या संबंधित कॉलेजचे प्राध्यापकांचे नंबर मी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. ॲडमिशन घेतल्यानंतर किंवा घेण्यापूर्वी काही शंका असेल तर मला तुम्ही संपर्क करायचा आहे आणि ॲडमिशन झाल्यानंतर मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे की हा विषय आम्ही घेतलाय कोणत्या कॉलेजला. चल, एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.